अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली. डीपीसीओ 2013 अंतर्गत नियंत्रित नफ्याची तरतूद रद्द करावी तसेच औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार द्यावा अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिले जात असल्याने देशातील सुमारे 12,50,000 औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केंद्र सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपल्या मार्फत मी सगळ्या जनतेला विनंती करतो की ऑनलाईन मेडिसिन खरेदी करणं खूप दुष्परिणाम आहेत. सगळ्यांनी ऑनलाईन मेडिसिन खरेदी करू नये आणि तसेच आमचा 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट बंद आहे. त्या बंदमध्ये आम्ही सगळे केमिस्ट सोलापूर जिल्ह्यातील सगळे केमिस्ट आम्ही सहभागी होणार आहे आणि तसेच आम्ही 20 मे रोजी सकाळी 9 वाजता 4 पुतळा ते पूनम गेट येथे आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे. त्या मोर्चामध्ये सोलापूर शहरातील बरेचसे केमिस्ट सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. आणि आपल्या मार्फत मी या सगळ्या समाजाला आणि सरकारला कळू इच्छितो की ज्यांनी जे 2 GR आणलेले आहेत, GR नंबर 817 आणि 220 हे दोन्ही GR त्यांनी पाठीमागे घ्यावे आणि हे डीप डिस्काउंट मार्फत जी कॉम्पिटिशन चालू आहे त्या कॉम्पिटिशनला पण कुठल्याही कायद्याच्या मार्फत हे कॉम्पिटिशन कमी करावी, जेणेकरून सगळं रुग्णांना सगळं पेशंटला चांगल्या पद्धतीचे उच्च दर्जाचे प्रतीचे औषधं मिळावे ही आमची प्राथमिकता आहे. त्या दृष्टीनं सरकारने या आमच्या मागणीचा योग्य विचार करावा. तसेच जनतेने यापुढे ऑनलाईन औषधं परचेस करू नये ही नम्र विनंती. दरम्यान महाराष्ट्रात हा बंद 100% यशस्वी होईल असा विश्वास राज्य संघटनेचे सचिव अनिल नांदूर यांनी व्यक्त केला आहे.